खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मौन बाळगले. तर प्रकरणाविषयी माहिती नसून दोन्ही बाजू ऐकल्यानंतर प्रतिक्रिया देईन असं लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी म्हटलंय. तर संजय राऊत यांनी मात्र गायकवाडांची बाजू समजून घेतली पाहिजे हीच भूमिका पुन्हा मांडली आहे. तसंच विमान कंपन्यांची हुकुमशाही सुरू असल्याचं ते म्हणाले. What action is expected on Ravin Gaikwad? So what action is expected on Ravin Gaikwad? What's the Shivsena's MP? Do you demand disqualification? Do you demand disqualification? Expulsion of that MP? अभी तो मैं केवल प्रेस में पढ़ रहा हूँ और मेरी और उनकी मुलाकात होने के बाद शायद मुझे दोनों बाजू मालूम पड़ेगी, तभी उसके बाद मैं इस विषय पर भाष्य करूंगा. लेकिन लोकसभा के अध्यक्ष होने के नाते मैं इतना ही कहूंगा कि ऐसी कोई बात होती है तो हायर अथॉरिटीज को कंप्लेन करनी चाहिए. खासदारांनी जे कृत्य केलंय ते त्यांनी स्वतः त्याची कबुली दिली. ते पळून गेलेत का? नाही. का झाला हे त्यांनी सांगितलं. दोन्ही बाजूने चौकशी व्हावी. हे जर कायद्याचं राज्य असेल, जर हे कायद्याचं राज्य असेल तर दोन्ही बाजूने चौकशी व्हावी, निपक्षपाती चौकशी व्हावी आणि एअर इंडियाच्या कारभाराबद्दल सुद्धा त्यांच्या वर्तनाबद्दल सुद्धा चौकशी व्हावी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.